ओम नमः शिवाय. हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. काल होती महाशिवरात्र. काल काही व्हिडिओ बनवायला झालंच नाही व आज शेतात गेल्यामुळे कामामुळे काही व्हिडिओ बनवता आला नाही, म्हणून कालचा व्हिडिओ मी आज पोस्ट करीत आहे की कशा पद्धतीने आमचे महादेवाचे दर्शन झाले, मी कशा पद्धतीने महादेवांची पूजा केली व अभिषेक केला. त्याच्यानंतर घरचे कामांचा मी व्हिडिओ, महाशिवरात्रीचा व्लॉग मी शेअर करणारच आहे. आम्ही बुलेश्वरलाही संध्याकाळी 4 वाजता गेलो. खूप प्रचंड गर्दी होती व हे गोपीनाथ मंदिर आहे. पांडवकालीन खूप पुरातन कालचे मंदिर आहे आमचे. तिथे मी सकाळची आमच्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरतीच गोपीनाथाचे मंदिर असल्यामुळे तिथे जाऊन सकाळची पूजाविधी केली. खूप छान व प्रसन्न वाटत होते. शक्यतो महाशिवरात्रीला पांढरे वस्त्रच नेसले जातात. महादेवांना पांढरे वस्त्र प्रिय होते, म्हणून मी पांढऱ्या रंगाची साडी घालून गेलते मंदिरामध्ये. 1-1.5 तास लागला दर्शन होऊस तर. हे नंदी महाराज आहेत व पुढच्या साईडला मेन गाभाऱ्यात पिंड आहे. इथे सर्व मी अगोदर साफसफाई करून घेतली. ती खूप प्रचंड गर्दी असल्यामुळे पूजेला जास्त वेळ भेटला नाही किंवा पूजा करता आली नाही. मी सर्व साफसफाई करून घेतली ती, पण सर्व भक्त भाविक येऊन त्यांच्या पूजा करीत होत्या. मी माझी पूजा चालूच ठेवली. अशा पद्धतीने मी महादेवांच्या पिंडीचा शृंगार करण्यास घेतला. जमेल तसे मी त्यावेळेस पूजाविधी केले, कारण की खूप गर्दी असल्यामुळे बाकीच्या भक्त भाविकांनाही पूजा करायची होती. ही बाहेर मांडलेली पिंड आहे. इथेच मी पशुपतीनाथ महाराजांची पूजाविधी केली आहे. आतल्या पिंडीवरती फक्त दर्शन घेण्यास मुभा आहे व बेलपत्र वाहण्यास, व बाहेरच्या पिंडीवरती अशा प्रकारे सर्व भक्तगण पूजाविधी करतात. कालची माझी महाशिवरात्र खूप छानपैकी गेली. 27 फेब्रुवारी 2025 ह्या वर्षी महाशिवरात्र आली होती. माझा दुसराही व्लॉग तुम्ही पाहताल की कशा पद्धतीने मी दिवसभराची कामे केली व फराळाचे काय काय केले. मी तोही व्हिडिओ अपलोड करणार आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये फक्त देवाची पूजा व आम्ही बुलेश्वरला आमच्या यवत गावच्या पुढे बुलेश्वर हे देवस्थान खूप जागृत स्थान आहे. तिथे दर्शनासाठी गेलतो. तो व्हिडिओ तुम्ही ह्याच्यातच पुढे आहे, तोही नक्कीच पहा. पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला माझे दर्शन केलेले सर्व आमच्या गावातील हे मंदिर आहे. खूप छानपैकी पांडवकालीन हे मंदिर आहे. तेथे दर्शन झाल्यानंतर आम्ही घरी आलो. घरचा फराळ केला. घरी फराळ बनवला होता. वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स, पापड. कौट खाण्याचं आज खूप महत्त्व आहे, म्हणून माझ्या माहेरवरून कौट आणले होते. ते आज फोडून त्यात गूळ कालवून खाल्ले, कारण की आज कौट खाणं खूप शुभ मानले गेले आहे. हे वेपर्स हे सर्व तळण ह्याचा व्हिडिओ मी यूट्यूबवरती शेअरच केला आहे की कशा पद्धतीने उन्हाळी कामे बनवतात. इकडे थोडासा आल्यानंतर चहाही ठेवला. हे कौट कालवून मुरत ठेवण्यासाठी ठेवले, कारण की दुपारी खाल्ल्यानंतर ते खूप छान लागते. नंतर येथे देवासाठी मी छोटीशी थाळी बनवली होती. सर्व जे पदार्थ बनवले होते त्याची थाळी बनवली होती. नंतर आम्ही 4च्या सुमारास चहा पाणी घेतले व बुलेश्वर या ठिकाणी आम्ही निघलो आहे. तुम्ही नक्कीच पाहू शकता की बुलेश्वरमध्ये खूप मोठे प्रशस्त जुने महादेवाचे मंदिर आहे. खूप जागृत देवस्थान असले असे म्हणले जाते. आमच्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावरती हे मंदिर आहे. मी व माझे मिस्टरच आम्ही दोघेच दर्शनासाठी गेलतो, पण काय सांगायचे, खूप प्रचंड गर्दी होती मंदिरामध्ये. खूप भक्त भाविक आलेले होते. तुम्ही गाड्यांमुळेच पाहू शकता की किती लोकांच्या गाड्या वाहत आहेत. नाही तर ह्या डोंगरावरती जास्त करून येण्या जाण्यासाठी सासवडलाच जावं लागते, त्यामुळे एवढी गर्दी नसते. पण आज खूप गर्दी होती. सतत गाड्या आज वाहत होत्या, कारण की दर्शनासाठी खूप लांबनं लोक दर्शनासाठी आले होते. आम्ही दर्शनासाठी गेलतो, पण खूप गर्दी असल्यामुळे अर्धा तास लाईनला थांबलो. पण काही लाईन ही पुढं सरकत नव्हती व अंधारही पडायला लागला होता व घरे मुले वाट पाहतील, म्हणून आम्ही बाहेरनं दर्शन घेऊन परत माघारी फिरलो.
हे जाताना हे पहा, हा बुलेश्वरचा घाट आहे, खूप मोठा घाट आहे. तुम्ही नक्कीच बुलेश्वरला येऊन बुलेश्वरचे महादेवाचे दर्शन घ्या. खूप पांडवकालीन मंदिर तेही आहे. आम्ही आत गेलो नाही, तर आतलाही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवला असता. आम्हाला जवळ असल्यामुळे आम्ही कधीही जाऊ शकतो, म्हणून म्हणलं की एवढ्या गर्दीत थांबण्यापेक्षा त्याला परत कधीतरी येता येईल, म्हणून आम्ही माघारी आलतो. हा बुलेश्वरचा घाट आहे, खूप मोठा व प्रशस्त असा घाट आहे. खूप छान वाटले बुलेश्वरला जाताना. संध्याकाळची वेळ होती व भक्त भाविकही खूप आलेले होते. काही चालत मंदिराकडे चालले होते. हे गाड्या पहा, किती तुफान गाड्या लागल्या आहेत. एवढी गर्दी, बापरे. हे सर्व भक्त भाविक बुलेश्वरच्या या ठिकाणी दर्शनासाठी येण्यासाठी आलते. हे बुलेश्वरचे मंदिर आहे, खूप मोठे मंदिर आहे. गाड्या खालीच पार्किंग करून नंतर काही अर्धा तासाचे रस्ता थोडासा डोंगरावरती चालत जायचे होते. मी तो खूप दमले होते. मिस्टरांनी मला हातात ओढत वरती नेले, कारण की वरचा चढ खूप जास्त असल्यामुळे मला दम लागायला लागला होता. हा थोडासा सपाटीचा आहे, पुढे गेले की थोडासा चढ जास्त लागत होता. ते आता दुकाने यायला लागले. पूर्वी जास्त दुकाने नव्हते, आता मोठ्या प्रमाणात भक्त भाविक येतात म्हणून इथे दुकाने येते. ही चिमुरडी पहा, किती छानपैकी खेळ खेळत होती. इकडे बुलेश्वरला ट्रेकिंगसाठी जाता येते, पण आम्ही थोडेसे जाऊन पाहिले, पण आम्हाला जाता आले नसते, म्हणून आम्ही रिटर्न आलो. व हा दुसरा रस्ता आहे, तिकडनं वरती मंदिराकडे जाण्यासाठी होता. चालताना पहा, किती लो स्पीडने जाता येत होते. एवढा चढ होता. जागेच चढ असल्यामुळे डोंगरावरती जाण्यासाठी खूप त्रास होत होता पायांना. सर्व भक्त भाविक महादेवांच्या जल्लोषात वरती चालले होते. हा आहे वरती बुलेश्वरच्या डोंगर म्हणजे मंदिराचा परिसर. खूप गर्दी असल्यामुळे व्हिडिओही जास्त काढता नाही आले. आम्ही एकदा निवांत गेलो की तुम्हाला हे मंदिरात आत नाही, तुम्हाला कशा पद्धतीने मंदिर आहे. खूप मूर्त्यांची मोडतोडही झालेली आहे. आतमध्ये पूर्ण कोरीव काम आहे. इथेच पहा तुम्ही 4 लाईन एकाच साईडने लागल्या होत्या व अर्धा तास थोड्याशा वेळ आम्ही लाईनसाठी थांबलो, पण लाईनही पुढे जात नव्हती व खूप गर्दी होती, म्हणून आम्ही अर्धा तास लाईनमध्ये थांबून परत बाहेरनं दर्शन घेतले व तिथे थोडासा प्रसाद भेटला, तो प्राशन करून आम्ही घरच्या दिशेने निघलो. अशा पद्धतीने माझी कालची महाशिवरात्र खूप छान पद्धतीने झाली. ही बाहेरची साईडने इथे दर्शन घेतले, कारण की खूप गर्दी असल्यामुळे आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही व नंतर हा प्रसाद घेऊन हे आहे मंदिर बुलेश्वरचे. खूप लांबनं लोक येतात. सोमवारी श्रावण महिन्यातही खूप गर्दी असते. इतर दिवशी लोक येतात, पण महाशिवरात्रीला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तिथे थोडे फोटोशूट केले. नंतर आम्ही माघारी निघलो, कारण की तिथेच थोडा अंधार पडायला लागला होता, म्हणून माघारी निघलो. आम्ही बाईकवरतीच आलो होतो, म्हणून नको म्हणलं आता थांबायला. अजूनही आम्ही माघारी चाललो तरी लोक वरती येतच होते. एवढे भक्त भाविक तेथे आलते. हे कुंड आहे, कुंडामध्येही नाही गेलो. बाहेर एक महादेवाची पिंड आहे, तेथे थोडेसे दर्शन घेतले व आम्ही परतीच्या प्रवासाला निघलो. खूप छानपैकी वातावरण झालते. डोंगरावरनं किती छानपैकी खालचे गाव यवत गाव दिसत होते. एकदम छान व मनमोहक असा परिसर होता. गाड्यांची गर्दी होती, त्याच्यामुळे भीतीचे काही कारणच नव्हते. फक्त घाटातनं थोडे सावकाश जावं लागते. खूप मोठा घाट आहे बुलेश्वरचा. तुम्ही नक्की या बुलेश्वर ठिकाणी या. यवतपासनं अर्धा तासाच्या अंतरावरतीच हे बुलेश्वरचे देवस्थान आहे. तुम्ही नक्कीच या व तेथेही महादेवाचे दर्शन घ्या. खूप छान व प्रसन्न वाटते. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.